नमस्कार मित्रांनो, मी निलेश मुकणे. मी मासेवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे, पहिलाच व्लॉग आहे. मी आलो आहे आज माशाला कोयनेला. तर हे बघा सगळी लोकं आमची आलेत. तर सगळा कातकरी समाज आहे आणि हे बघा इकडे बाकी लोक आहेत आणि इथं आलो आहे कोयना नदीत आलो आहे मासे पकडायला. बघा उमेशने किती मोठी मरळ पकडले बघा. आले आले पकडले. त्याने अजून कपडे पण काढले नाहीत आणि त्यांनी जाळं फेकलं होतं. तर लगेच एक मरळीचा मासा घावला मोठा बघा. 1 किलो 1.5 किलोचा मासा आहे हो. भोवर जाळं टाकून त्याने पकडले. इथेच भोवर जाळं टाकलं होतं. मी आता जाळं सोडायला चाललो आहे. हे बघा जाळं सोडतोय बघा. असं जाळं वाढायला लागतं. आणि बघा पात्याचा मासा घावला आहे. अजून एक मासा आहे पुढं, तो पण आपण काढून घेऊ आता. एक ठिकाणी 2 मासे घावले. अजून एक आहे पुढं पात्याचा मासा. हा बघा कोळशीचा पण मासा घावला आहे. हा बघा एक पुढं आहे पात्याचा मासा. जाळं गुतावलंय त्याला जोरात. बघा परशुरामने भोर जाळ्यात मरळीचा मासा काढलाय. हा बघा मरळीचा मासा आहे. हा बघा 1.5-2 किलोचा आहे. बघा मासा ऐकत नाही, उड्या मारतोय जोरात, सटकतोय हातातनं आणि सगळं चिखलच चिखल आहे बघा. चिखल आहे आणि मासे सगळे चिखलात जमा करतोय. चिखलातले मासे बघा काढून टाकले जाळ्यातनं बाहेर. परत ओढतोय जाळं. बघा कोळशीचा मासा घावलाय, मोठा मासा घावलाय कोळशीचा. हा बघा एक पुढं मासा घावलाय कोळशीचा. अजून बघू पुढं किती पुढे आहेत ते. बघा एक अजून पुढे आहे मासा, कोळशीचा मासा परत घावलाय. अजूनही घावलाय कोळशीचा मासा बघा. अजूनही घावलाय. बघा कली आणि उमेश जाळं वडतोय. भोवर जाळं वडतायत दोघं जण 2 साईडला धरून. आणि ह्याच्यात मरळ असली तर मरळ ह्याच्यात घावते भोवर जाळ्यामध्ये. बघा बाहेरच्या साईडला जाळं सोडलंय बघा. बाहेरच्या साईडला असं गोल राऊंड जाळं सोडलंय आणि त्याच्या आतमध्ये ते जाळं वाढतायत. ह्याच्यात मरळीचा मासा असला तरी तो बाहेर जाणार नाही, त्या आत राऊंडमध्येच राहील. त्यामुळे आता हे दोघं जण वाढतायत. असला तर पडणार जाळ्यामध्ये. बघा उमेश काढतोय बाहेर जाळं. बघू त्याच्यात काय आहे का. तर बघा त्याच्यात नुसता चिखल आहे, मासा नाही त्याच्यात. बारीक मासे आहेत त्याच्यात थोडेसे. हे सगळं चिखलच आहे. मोठा मासा मरळीचा मासा नाही घावला त्याच्यात.
एवढे मासे पकडलेत बघा. हे खवले आहे, हा खडशीचा मासा आहे, वांब आहे, वांब, शेंगळ आहे बघा, आणि हे पाता आहे, आणि हे लोळे आहेत, हा मळे पण आहे बघा. भरपूर प्रकारचे मासे पकडलेत. हे बघा काढतायत जाळ्यातून. आणि ते बघा आमचे गोळे मामा पण आमचे मासे पकडतायत. आमचे गोळे मामा आहेत ते पाण्यात बुडायला एक्सपर्ट आहेत. आणि तो बघा त्यांचा तिकडं जोडीदार कालवण बनवतोय. आता भाजून खातोय. भाजलेत का? बघा किती मासे खावलीत भोर जाळ्यामध्ये बघा. परशुराम काढतोय. हे सगळे बघा, ह्या आळ्या आहेत बघा. ह्याला आंबळ्या पण म्हणतात आणि आमच्याकडे आळे म्हणतात बघा. इथं पुन्हा एकदा जाळं टाकलंय. इथं टाकलंय जाळं परत. हे बघा, हे 55 mm जाळं आहे आणि ते इथं टाकलंय. आता परत बघू, इथं जाळं वडतोय. पात्याचा मासा घावलाय बघा. हा बघा, आपण दुसरा पात्याचा मासा घावलाय. कोळशीचा मासा पण घावलाय आपल्याला. हा 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 तर बघा, हे एवढे मासे पकडलेत, पाण्यातच ठेवले जिवंत.
आणि इकडं पण आहेत, दाखव. हे बघा, इकडं पण आहेत आणि तिकडं पण आहेत. तर हा बघा, हा ढोह आहे. हा असा लांबपर्यंत ढोह आहे आणि ह्याच्यात पाणी फक्त एक 10-12 फूट पाणी आहे ह्याच्यात. जाळं सोडलंय असं, हे बघा. बघा असं हे जाळं सोडलंय, तसं तिकडं पुढपर्यंत. बारीक मासे गावले जाळेमध्ये, मोठा मासा काही नाही गावला. कली जाळं काढते आणि जाळं पूर्ण आणलंय कडेला. तर बघा तिकडं मासे पकडतायत. बघा पकडलेले जमवत आहेत आणि तिकडं कपडे घालतायत. त्यांनी मासे पकडले, त्यांचं झाले पकडून, आता ते निघालेत घरी. तर अजून तिकडं खाली लोक आहेत बघा, तर ते अजून मासे पकडत आहेत. आणि मी चाललो आता जेवायला. मी जेवलो नाही आणि आता वाजलेत अडीच वाजलाय आणि मी अजून तरी जेवलो नाही. मी मासच पकडत होतो. तर बघा ती सगळी लोक भोर जाळं दोन्ही साईडला पकडून वडतायत. 5 लोक आहेत. तर ती भोर जाळं काढून पकडून वडतायत आणि ते अडकलंय ते काढतायत. बघा हे बघा सगळे कपडे आणि सगळी लोक जेवून गेलेत. आणि बघा रस्सा, बघा रस्सा थोडासा राहिला आहे. बाकी सगळी लोक बाकी जेवून गेलेत आणि फक्त रवी एकटा जेवायला राहिलाय आणि मी राहिलो जेवायला. तर हा बघा रस्सा आहे आणि भात आहे आणि मासे. तर हे बघा हा कोळशीचा मासा शिजवलाय. बघा कोळशीचा मासा शिजवलाय आणि आता जेवतोय मी. बघा लक्ष्मणला मरळीचा मासा घावलाय बघा जाळ्यामध्ये. आणि बघा बारके मासे पण आहेत त्याच्यात आणि एक मोठा मरळीचा मासा घावलाय. मोठा मरळीचा मासा आहे, 1-2 किलोचा आहे, 1.5-2 किलोचा मासा होईल एवढा मोठा मासा आहे. आणि बारीक मासे पण घावलेत 1-2 किलो. बघा हो पात्याचा मासा आहे आणि बघा सगळ्या लोळ्या आहेत. मासे जमवायची दोघांची गडबड चालली आहे. बघा दोघांची गडबड चालू आहे मासे जमवायची. नंदा जाळं वडते बाहेर. तर बघा बघू किती मासे आलेत. भरपूर मासे आलेत त्यावेळेस, बारीक बारीक. कसं आहे तर बघा भरपूर 3-4 किलो मासे आलेत. बघा पाती, कोळशा, लोळ्या, मळे असे आलेत. जाळं सोडलंय आणि तो दगडी खाली जो मासा आहे सगळा तो हाकून सगळा जाळ्यामध्ये भरणार. बुड्या मारून. तर बघा तिकडं परशुराम पण बुड्या मारतोय आणि दोघंजण जाळ्यात दगडी खाली बसलेला मासा आहे तो सगळा हाकून जाळ्यामध्ये भरणार. आणि हे बघा महिला आहेत त्या जाळं वडतायत बाहेर
अडकलेलं जाळं ते काढणार आणि ह्या महिला आहेत ते बाहेर जाळं ओढणार, सगळे मासे हाकून जाळ्यामध्ये भरणार. उमेश वरतं जाळं, बघूया किती मासे आले त्याच्या जाळ्यामध्ये. ते अरे 2-3 किलो तरी मासे आले जाळ्यामध्ये. तर बघा जाळं धरलेत, 3 जाळी धरलेत आणि तिन्ही पण वाढतायत. असे मरळीचे मासे किंवा शेंगळ असली तर अशी जाळेमध्ये येते आणि बारीक मासे तर भरपूर येतात. अरे बापरे, मी घाबरलो, म्हटलं काय झालं. उमेशच्या जाळ्यामध्ये मरळीचा मासा अडकलेला आहे. तर बघू. तर बघा त्या उमेशच्या जाळ्यामध्ये मासा घावलाय आणि बघा हे मासा जाळ्यातून जाऊ नये म्हणून त्यांनी जाळं धरलंय मागं. तर बघा मासा गावलेला आहे. उमेशच्या जाळ्यामध्ये मासा गावलेला आहे मोठा. हा मुरळीचा मासा गावलेला आहे. 3-4 किलोचा मासा आहे बघा. मासा मारतोय, त्यानं मासा मारलाय. बघा मासा. हो का, परत एकदा जाळं धरलंय त्यांनी. तिकडं उमेश, ह्यो परशुराम आहे, रुपाली आहे, इकडं उमेश आहे, इकडं लक्ष्मण आहे. असं त्यांनी जाळं धरलंय. परत बघू आता मासा परत गावतोय कुणाच्यात. सगळ्यांनी तर जाळं धरलंय. परत जाळं काढलंय सर्वांनी बाहेर काढलंय. आता तिकडे बघू उमेश वडतोय जाळं. त्याच्या जाळ्यामध्ये मासा आहे का बघू आपण. मासा खावलेला आहे. परत एकदा मासा खावलेला आहे उमेशला. गेला निसटला मासा खावलेला आहे मोठा. अरे रे रे बघा, निसटलाय मासा. बघा मोठा मासा आहे, 2-2.5 किलोचा मासा आहे बघा. मोठा मासा आहे. चिखलावर सटकून जायला माशाला चांगली ताकद भेटते आणि चिखल आहे आणि चिखलातून मासा असा सापासारखा सरपटत पाण्यात जातो. त्यामुळे चिखलावर त्याला चांगली ताकद भेटते सरपटत जायला. बघा जाळं धरले परत एकदा. जाळं अडकले. जास्त पाणी पण नाही, कमरे इतकं पाणी आहे. पण कमरे इतक्या पाण्यामध्ये जाळं धरलंय आणि वाटतात सगळे. आणि तर बघा मित्रांनो, जाळं वाढतायत आणि
त्यांच्या मागं आहे. जाळं अडकलं की काढण्यासाठी मागं उभं राहिलोय मी. आणते दगड. उमेदच्या जाळ्यामध्ये बघू आपण मासा भेटतोय का परत. मागाशी त्यांनी काढले 2 मासे. आता पुन्हा एकदा बघू मासा आहे का त्याच्या जाळ्यामध्ये. तर बघा उमेशच्या जाळ्यामध्ये काही घावलं नाही. आता निघालेत घरी जायला सुट्टी केलेली आहे. बघा सगळ्यांनी जाळे काढलीत बाहेर. तर बघा मित्रांनो मासे पकडलेत. बघा किती पकडलेत. तिकडं टोकऱ्यात आहेत, अजून इकडं पण आहेत. हे बघा कली मासे साफ करते एवढे मासे पकडलेत. आणि हे बघा तामनंदा हे बघा मरळीची मासे पकडलेत 2. आणि पाती पकडलेत, कोळशा पकडलेत. बघा तर बघा हे पाटी भरून मासे पकडलेत मनीषाने. आणि इकडं बघा इकडं पण पकडलेत. सवितानी मासे पकडलेत. बघा बघा मरळ 3 मरळ पकडलेत मोठे मोठे. 3 मरळीचे मासे पकडलेत. आणि बघा पाटी भरून मासे पकडलेत. बारीक मासे पाटी भरून आहेत. आणि इकडं मरळीची मासे पण आहेत. आणि हे बघा नंदाने पण पकडलेत पाटी भरून. तर बघा सगळ्यांची गडबड चालली. आणि गावात विकायला जाण्यासाठी गडबड सगळे चालू आहे सर्वांची. मासा मारून झालेले आहेत आणि सगळे लोक आहेत ते आता मासा विकायला चाललेले आहेत गावात. आत्ता वाजले 4 आणि गावात पोचण्यासाठी 5-5:30 वाजतील. त्यामुळे सर्वांची चालले गडबड. आणि आता आपण थांबू इथंच. व्हिडिओ कसा काय झाला तो तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर आता चॅनल आपला नवीनच आहे. व्हिडिओ पण आपला हा व्लॉग पण नवीनच आहे. तर तुम्ही चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि असंच बघत राहा मी मासेवाला हा यूट्यूब चॅनल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय.